नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 6वी गणित नवीन अभ्यासक्रमावरती आणि नवीन अभ्यासक्रमामधला सराव संच 2.1 मित्रांनो आज आपण बघणार आहोत. दुसरं जे प्रकरण आहे रेषा आणि कोन या प्रकरणावर चर्चा करणार आहोत आणि या प्रकरणातला सराव संच 2.1 आपण बघणार आहोत. या अगोदर आपण पहिल्या प्रकरणावरती ऑलरेडी चर्चा केलेली आहे. पहिल्या प्रकरणाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. तुम्ही नसेल पाहिली तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय. आणि आता 6वीचा मराठी, इंग्रजी, विज्ञान आणि इतर सगळ्या विषयांच्या व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती बनवणार आहोत. त्यामुळे या सगळ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला या सगळ्या व्हिडिओज बघायचे असतील भविष्यामध्ये तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा रेषा आणि कोन. तर या प्रकरणामध्ये बघा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत सराव संच 2.1 च्या अगोदर, तर ते महत्त्वाचे पॉइंट आपण समजून घेऊयात. पहिली गोष्ट बिंदू. बिंदू म्हणजे काय? एक गाणं होतं, ओ मेरी प्यारी बिंदू, ओ मेरी भोली बिंदू. आता ते तुम्हाला नाही माहिती, जुनं गाणं आहे, पण ते बिंदू ते नाव होतं व्यक्तीचं. पण इथं बिंदू म्हणजे काय? समजा आपण एखाद्या तुमच्या वहीवरती पेन्सिलीने असा एक टिंब दिला, तर हा टिंब म्हणजे एक बिंदू झाला. आता हा जो बिंदू आहे, बिंदू P असेल, बिंदू Q असेल, बिंदू R असेल, हे सगळे जे बिंदू आहेत, बिंदू म्हणजे असा हा टिंब, आणि हे सगळे बिंदू आहेत ते आपण कसे दर्शवतो? वेगवेगळ्या प्रकारच्या अल्फाबेटने आपण दर्शवतो. मग इंग्रजी मुळाक्षर अक्षराने आपण हे बिंदू दर्शवतो. आता या बिंदूमध्येच एक रेषीय आणि नैक रेषीय बिंदू असतात. एक साधी गोष्ट आहे, एक रेषीय बिंदू म्हणजे काय? A, B आणि C. समजा हे 3 बिंदू आहेत. आता या 3 बिंदूंमधून जाणारी एक रेषा असेल. जर दिलेल्या बिंदूंमधून जाणारी एकच रेषा असेल किंवा दिलेले बिंदू एकाच रेषेवरती असतील तर त्या बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. परंतु जर ते एका रेषेमध्ये नसतील तर त्यांना नैक रेषीय बिंदू म्हणतो. म्हणजे A आहे, इथं B आहे आणि इथं C आहे. आता हे एका रेषेत येतात का? नाही. बघा A, B, C एका रेषेत नाहीत. या दोघांमधून एक रेषा जाईल, या दोघांमधून एक जाईल, या दोघांमधून एक जाईल. म्हणजे हे जे बिंदू आहेत यांना आपण नैक रेषीय बिंदू म्हणतो. बरोबर? साधी गोष्ट आहे. जे बिंदू एका रेषेमध्ये येतात त्यांना एक रेषीय बिंदू, जे बिंदू एका रेषेमध्ये येत नाहीत त्यांना नैक रेषीय बिंदू. ओके. त्याच्यानंतर पुढची एक महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे रेषा. रेषा म्हणजे काय? अनेक बिंदू ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा एकत्र येऊन एखादी रेषा बनते. समजा ही रेषा आहे P आणि Q. या रेषेचं वैशिष्ट्य कसं? इकडे एक बाण आहे, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक बाण आहे. आता हा बाण म्हणजे हा किरण उजव्या बाजूला कितीही लांबपर्यंत जाऊ शकतो आणि हा इथून बाण हा डाव्या बाजूला कितीही लांबपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे रेषा जी आहे त्या रेषेची लांबी आपल्याला सांगता येत नाही. हे दोन बाण असल्यामुळे हा इकडे काश्मीरपर्यंत जाईल आणि हा इकडे कन्याकुमारीपर्यंत जाईल. खूप दूरपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे रेषाखंडाचं ॲक्युरेट माप आपल्याला सांगता येणार नाही लांबी, तर ती लांबी कितीही असू शकते. हे दोन्ही बाजूनी वाढते. रेषाखंड हा दोन्ही बाजूनी वाढत नाही. आता माझ्याकडे इथं A आणि B दोन बिंदू आहेत. हा रेषाखंड जर 5 सेंटीमीटरचा असेल तर 5 सेंटीमीटरचाच असणार आहे. तो काही वाढणार नाही. तर बघा याच्यामध्ये समजा माझ्याकडे A आणि B दोन बिंदू आहेत. मला या दोन ठिकाणांपर्यंत पोहोचायचं असेल तर एखादा व्यक्ती असा येऊन असा पोहोचू शकतो. दुसरा एखादा व्यक्ती असा येऊन पोहोचू शकतो. एखादा असा पोहोचू शकतो आणि एखादा असा सरळ पोहोचू शकतो. आता कमीत कमी अंतर, आता हे अंतर जास्त असेल, हे अंतर थोडं कमी असेल, हे अंतर जरा आणखी कमी असेल आणि सगळ्यात कमी ABचं हे जे अंतर आहे, सगळ्यात शेवटचं जे अंतर मी काढलं, हे अंतर सगळ्यात कमी असणार आहे. हे सगळ्यात कमी दोन बिंदूंना जोडणारं सर्वात कमी अंतर जे आहे, सगळ्यात कमीत कमी अंतर जे असणार आहे, त्याला आपण रेषाखंड म्हणू शकतो. आणि हा रेषाखंड काय वाढणार नाहीये. हा रेषाखंड तेवढाच राहणार आहे. कट केला तर कमी होईल, परंतु तो वाढणार नाही. आता किरण म्हणजे काय? आता समजा माझ्याकडे बॅटरी असेल, बॅटरी आपण पकडतो बघा रात्री अंधारामध्ये, ती बॅटरी जर मी टॉर्च पेटवली तर ती बॅटरीची जी किरणं आहेत, उजेड तो एका दिशेने जाणार. समजा आपल्याकडे सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, तर सूर्याचा जो उजेड आहे, सूर्याची किरणं ती पृथ्वीच्या दिशेने जाणार आहे, अशी मागं फिरणार नाही. बॅटरीचा प्रकाश पण मागं फिरणार नाही. लेझर जे असतं तुमच्याकडे, ते लेझर जर असं आपण पेटवलं तर ते सरळ पुढे जाणार आहे, मागं जाणार नाही. तर त्याला आपण किरण म्हणतो. किरण जो आहे बघा, समजा माझ्याकडे हा PQ जर किरण असेल तर हा PQ जो किरण आहे तो एका बाजूला वाढणार आहे, इकडच्या बाजूला नाही वाढणार. तो एकाच दिशेने वाढत जाणार आहे किरण, लक्षात घ्या. तर बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण आणि एकरेषीय नैकरेषीय बिंदू या संकल्पना आपण पाहिल्या. आता आपण काय करू? संकीर्ण सराव संच जो आहे आपण 2.1 जो आहे तो आपण बघू, त्याच्यातली काही गणितं. आता सराव संच 2.1 मधली ही जी गणित आहेत, हे जे काही प्रश्न आहेत, तर या प्रश्नांमधला पहिला प्रश्न, सोबतची आकृती पहा आणि दिलेल्या संबोधनांची नावे लिहा. आता या आकृतीमध्ये बिंदू किती आहेत बघा? बिंदू तर भरपूर सारे आहेत बघा. A, B,
डी, ए बी सी डी ई ओ हे सगळे बिंदू आहेत. माहिती लिहायचं बिंदू ए, बरोबर, बिंदू ए म्हटलं, त्याच्यानंतर बिंदू बी म्हटलं, बिंदू बी म्हटलं, त्याच्यानंतर बिंदू सी म्हटलं, बिंदू सी म्हटलं, त्याच्यानंतर बिंदू ओ म्हटलं, बिंदू डी म्हटलं, बिंदू डी आहे, त्याच्यानंतर बिंदू ई आहे. हे सगळे बिंदू आहे, सगळ्यांना लिहा. दुसरा प्रश्न आहे रेषाखंड. रेषाखंड किती बघा, हा एओ एक रेषाखंड आहे, बीओ एक रेषाखंड आहे, सीओ एक रेषाखंड आहे, ओई एक रेषाखंड आहे, डीई एक रेषाखंड आहे. तर भरपूर तुम्ही या ठिकाणी रेषाखंड लिहू शकताय. तुम्ही एओ लिहू शकताय, त्याच्यानंतर सीओ लिहू शकताय, बीओ लिहू शकताय, डीई लिहू शकताय, ईओ लिहू शकताय. तर असे हे रेषाखंड आपल्याला लिहिता येऊ शकतात. त्याच्यानंतर किरण किती आहे बाबा, किरणांचा विचार केला तर ओबी एक किरण आहे, ओसी आहे, ओए आहे आणि ओडी आहे. ओके, मग इथं तुम्ही लिहू शकता किरण. किरण आपल्याकडे काय बाबा, ओ ए हा एक किरण आहे. त्याच्यानंतर दुसरा जो किरण आहे तो आपल्याकडे काय, ओ सी हा दुसरा किरण आहे. त्याच्यानंतर तिसरा जो किरण आहे तो आपल्याकडे आहे ओ बी हा एक किरण आहे. त्याच्यानंतर ओ डी हा एक किरण आहे. किरणाचं नाव लिहिताना आता ओ ए किरणाचा जर तुम्ही किंवा ओसीचा जर विचार केला, ओसी किरण, ओ आणि सी हा किरण लिहिताना तुम्ही ओसी असं लिहायचंय. बाण कुठं चाललाय, ओ पासून सी पर्यंत, सी ओ लिहायचं नाही, ओसी लिहायचं किरणाचं नाव. किरणाचं नाव लिहिताना योग्य प्रकारे लिहायचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे एक रेषीय बिंदू. कुठले बिंदू एक रेषीय बाबा, डी ओ बी हे एक रेषीय बिंदू आहे. बिंदू डी, बिंदू डी, बिंदू ई, बिंदू ई, बिंदू ओ, बिंदू ओ आणि आपल्याकडे आहे बिंदू बी. हे चार बिंदू एक रेषीय आहेत. हे चार बिंदू एकाच रेषेमध्ये येतात. आता नाही रेषा, रेषा काय बाबा, रेषा बघा दोन साईडला बाण कुठे आहे, इथं एक बाण आहे, इथं एक बाण आहे, म्हणजे ही एक रेषा झाली. ही रेषा तिचं नाव काय, तुम्ही डीबी हे नाव या रेषेचं लिहू शकता, रेषा डीबी, रेषा डीबी अशा प्रकारे रेषेचं नाव. आता नैक रेषीय बिंदू म्हणजे काय, जे बिंदू एका रेषेमध्ये येत नाहीत त्यांना नैक रेषीय बिंदू म्हणणार. आता ए बी आणि सी हे नैक रेषीय बिंदू आहेत. बिंदू ए बी सी, बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी यांच्या अगोदर बिंदू लिहा. किंवा एखादा म्हटला ए ओ ई हे नैक रेषीय बिंदू आहे, ए ओ सी हे नैक रेषीय बिंदू आहेत. अशा बऱ्याचशा जोड्या तुम्ही नैक रेषीय बिंदूंच्या लिहू शकताय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण आता बघा आकृत्या काढा. आता इथं मला आकृत्या काढायच्यात. रेषा बीटी, रेषा मी तुम्हाला सांगितलं दोन्ही साईडली बाण, चलाओ ना नैनो से बाण रे, दोन्ही साईडला आहे तिथं बाण रे, दोन्ही साईडला जिथं बाण ती झाली रेषा. किरण म्हणजे एकाच बाजूला बाण, किरण म्हणजे एकाच बाजूला बाण. इथं ओ आहे, इथं ए आहे, ओ ए किरण. सॉरी इथं नावं जी आहेत ना ही दिलेत तीच आपण या ठिकाणी नावं काढूयात म्हणजे गडबड नको. हा नाव किरण काय बाबा, बीटी बोललं बीटी, दोन साईड रेषा बीटी बोललं तर रेषा बीटी काढली, दोन्ही बाजूला या ठिकाणी आपल्याकडे काय बाण आहेत. किरण डीई म्हणजे एकाच बाजूला बाण, बघा किरण डीई, एक मिनिट, किरण डीई बघा, हा डी आहे आणि हा ई आहे, एकाच बाजूला बाण आहे, तो आपला झाला किरण डीई. त्याच्यानंतर रेख एमपी, रेख झाली तुमच्या हा रेषाखंड एमपी, कुठंच बाण नाही. त्याच्यानंतर रेषा वाय, आता परत रेषा म्हणजे बाबा दोन्ही बाजूला बाण, इथं रेषा वाय, इथं इकडे एक बाण, इकडे एक बाण आणि ही बाबा तुमची वाय रेषा. बिंदू एम हा झाला आपला बिंदू, याला नाव दिलंय एम, विषय संपला. तर अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी काढता येऊ शकतात. ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात. पुढचा एक मुद्दा होता बघा, एक आपली गोष्ट राहिली ते म्हणजे प्रतल. प्रतल म्हणजे काय, तर प्रतल म्हणजे आपण बघूयात पुढे थोडंसं. खालील बाबी स्पष्ट होतील अशा आकृत्या काढा. पहिल्या हे आकृत्या काढू. पहिली आकृती, बिंदू पी हा रेषा ए बी वरती आहे. आता ही रेषा ए बी काढली तुम्ही, ही ए आणि ही बी रेषा आहे. आता याच्यावर पी बिंदू आहे, मग तो रेषेवरती इथं पी बिंदू तुम्ही दाखवला, बरोबर. रेषा ए बी काढली, त्याच्यावरती पी बिंदू आहे, एकदम सोपा विषय. त्याच्यानंतर रेषा एम वर बिंदू ई व एफ आहेत. आता बघा रेषा एम आहे, हिला आपण म्हणू बाबा तुझं नाव रेषा एम. ओके, वाटलंच इथं नाव द्या रेषा एम असं नाव द्या किंवा फक्त एम लिहिलं तरी चालेल. आता या रेषा एम वरती ई व एफ बिंदू आहे, इथं ई बिंदू आहे या रेषेवरती, या रेषेवरती एफ बिंदू आहे, परंतु डी हा एम वरती नाही. मग तुम्ही इथं वरती कुठंतरी डी बिंदू लिहाल किंवा खाली लिहाल, तो त्या रेषेवरती लिहायचा नाही. पुढचा, किरण ओपी आणि किरण ओक्यू काढा. बघा इथं किरण ओपी आणि किरण ओक्यू अशा प्रकारे बघा, इथं आपण काय करू, ओपी आणि ओक्यू बघा, इथं तुमचा ओ घ्या, किरण ओपी झाला, इथं ओपी झाला आणि इकडे काढला किरण ओक्यू.
ओके, इथं ओपी काढला, ओपी आणि हा ओक्यू दोन झाले. किंवा एखाद्याला वाटलं बाबा इथं ओ घेतला, इथं तुम्ही ओपी काढला असा आणि इथं ओ क्यू काढला, इथं ओ आहे आणि हा क्यू, ओपी ओ क्यू असं सुद्धा काढता येऊ शकतं, किंवा ओपी ओ क्यू असं सुद्धा काढता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं या आकृत्या आपल्याला काढता येऊ शकतात. मी बाजूला होतोय, तुम्ही व्हिडिओला पॉज करून लिहा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. आता पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा. हा, इथं आपल्याला काही प्रश्न आहेत. आता इथं तिसरा तर बघितला, आता चौथा प्रश्न बघा. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, की याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की सोबतच्या चित्रातील रांगोळीमधून बिंदू, रेषाखंड आणि प्रतल दाखवा. आता प्रतल म्हणजे काय? प्रतल म्हणजे चौकोन, एका प्रकारचा चौकोन. आता टेबल जो आहे वरचा भाग चौकोनाकृती असतो, फळ्याचा एखादा भाग चौकोनाकृती असतो, तर तो चौकोन असतो त्याला आपण म्हणू शकतो प्रतल. आता जशी रेषा सगळ्या बाजूने वाढते, तसंच हा जो चौकोन आहे प्रतल नावाचा, तो सुद्धा सगळ्या बाजूने वाढणार असतो. आणि याच प्रतलावरती तुम्ही रेषा, कोन, बिंदू काढता. आता इथं जर तुम्ही रांगोळीतून बिंदू, रेषा, खंड आणि प्रतल दाखवायचं म्हटलं, तर हे सगळं तुम्ही एवढा जो भाग आहे हा तुम्ही प्रतलाच्या माध्यमातून दाखवू शकता. हे प्रतल झालं. बिंदू म्हणजे बघा, हा झाला तुमचा बिंदू, इथं तुम्ही बिंदू दाखवू शकता. हा बाबा एक झाला बिंदू. त्याच्यानंतर रेषाखंड असा तुम्ही कुठलाही रेषाखंड दाखवू शकता. बाबा हा जो ए बी आहे हा रेषाखंड आहे, बरोबर. हा रेषाखंड, हा बिंदू आहे, हा रेषाखंड आहे, ओके. आणि त्याच्यानंतर हा बिंदू, रेषाखंड आणि हे पूर्ण जे आहे ते प्रतल आहे. अशा पद्धतीने आपण हे दाखवू शकतो सगळं. याला तुम्ही म्हणा प्रतल. आणि याच प्रतलावरती हे सगळे बिंदू आहेत. बिंदू आहे, रेषाखंड आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न काढता येऊ शकतो, सोडवता येऊ शकतो. दिसतंय का व्यवस्थित मी काय काढले ते? किंवा बाबा तुम्हाला थोडासा वेगळ्या रंगाने दाखवू, काळ्या रंगाने जर जोडून जर दिसत असेल क्लिअर तर बघा. ओके, हा बिंदू झाला. तर असं आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येईल, किंवा हे चित्र काढता येऊ शकतं, किंवा ही आकृती काढता येऊ शकते. चला पुढचा प्रश्न. आता बघा, भारताच्या आराखड्यात चार या ठिकाणी काय बाबा, या ठिकाणी बघा 4 महत्वाची ठिकाणे बिंदूंनी दर्शवली आहे. या ठिकाणांना जोडणारे शक्य तितके रेषाखंड. बघा, दिल्ली इथं आहे, इथं तुमच्याकडे मुंबई आहे, इथं चेन्नई आहे आणि इथं कोलकाता आहे. शक्य तितके रेषाखंड, यांनी काय म्हटलं की बाबा तुम्ही यांना जोडणारे शक्य तितके रेषाखंड काढा. शक्य तितके रेषाखंड बघा, हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4 झाला, हा 5 झाला आणि हा 6 झाला. किती बाबा? 6 रेषाखंड या ठिकाणी आपण काढू शकतो. असे झाले. अजून याच्या व्यतिरिक्त बाकी आपल्याला काय काढता येत नाही. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हा सराव संच 2.1 आज आपण बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 2.2 बघू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल मित्रांनो सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.